नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास फाईलमध्ये. मित्रांनो, आजचा आपला पेपर क्रमांक आहे 3. पोलीस भरती सामान्य ज्ञान सराव पेपरची सिरीज आपण सुरू केली आहे. प्रिव्हियस इयरच्या पेपरवर आधारित हे प्रश्न आहेत. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी मुखर्जी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे, IT ॲक्ट 2000 हा कायदा कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तयार करण्यात आला आहे? मोबाईल चोरी, सायबर गुन्हे, वाहन चोरी, कम्प्युटर चोरी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सायबर गुन्ह्यांसाठी हा IT ॲक्ट 2000 तयार करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळात झाली? मुघल साम्राज्य, मराठा साम्राज्य, राष्ट्रकूट साम्राज्य, चोल साम्राज्य. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राष्ट्रकूट साम्राज्य. पुढचा प्रश्न आहे, जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो? 21 एप्रिल, 21 जून, 21 ऑगस्ट, 31 नोव्हेंबर. तर जागतिक योग दिन साजरा केला जातो 21 जून, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच बातम्यांमध्ये चर्चेत असलेला शक्तिपीठ महामार्ग कुठून कुठपर्यंत प्रस्तावित आहे? नागपूर ते गोवा, नागपूर ते कोल्हापूर, मुंबई ते कोल्हापूर, मुंबई ते नागपूर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नागपूर ते गोवा. पुढचा प्रश्न आहे, लखनौ शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? शरयू नदी, गोमती नदी, शिप्रा नदी, गंगा नदी. तर लखनौ शहर वसलेले आहे गोमती नदीच्या काठावर, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, वेदांकडे परत चला हे ब्रीदवाक्य कोणत्या संघटनेचे संबंधित आहे? ब्रह्मो समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, आदी ब्रह्मो समाज. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3, आर्य समाज. पुढचा प्रश्न आहे, इतिहासातील युद्धासाठी प्रसिद्ध असलेले पानिपत शहर कोणत्या राज्यातील आहे? पश्चिम बंगाल, हरियाणा, बिहार, राजस्थान. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हरियाणा. पानिपत शहर हे हरियाणा राज्यातील आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? सुधाकरराव नाईक, RR पाटील, यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, यशवंतराव चव्हाण. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्था भारतात विलीन करण्यासाठी चालविण्यात आले होते? जम्मू काश्मीर, हैदराबाद, जुनागड, गोवा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हैदराबाद. ऑपरेशन पोलो हे हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी चालविण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, हरित धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते आहे? हरियाणा, पंजाब, केरळ, महाराष्ट्र. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे अँटीबायोटिकचा वापर कमी करण्यासाठी ऑपरेशन अमृत अभियान कोणत्या राज्याने राबविले आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, केरळ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केरळ. पुढचा प्रश्न आहे भारतात सध्या किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत? 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, 29 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, 27 राज्य, 9 केंद्रशासित प्रदेश, 29 राज्य, 9 केंद्रशासित प्रदेश. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील न्यायिक पुनर्विलोकनाची पद्धत कोणत्या देशाच्या संविधानाकडून घेण्यात आली आहे? ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, अमेरिका. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमेरिका. पुढचा प्रश्न आहे कथक नृत्य भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? केरळ, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. कथक हे नृत्य उत्तर प्रदेशशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे भारताच्या इतिहासामध्ये कोणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी सामुद्रिक व्यापार करण्यासाठी सुरू केली होती? जर्मन, इंग्रज, फ्रेंच, डच. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डच. पुढचा प्रश्न आहे संगीताशी संबंधित असलेला वेद खालीलपैकी कोणता आहे? सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सामवेद. संगीताशी संबंधित असलेला वेद आहे सामवेद. पुढचा प्रश्न आहे कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानातील संशोधनासाठी कोणत्या ठिकाणी एक्सलन्स सेंटर स्थापन करण्यात येत आहे? मुंबई, नागपूर, पुणे का नाशिक? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर. नागपूर या ठिकाणी AI तंत्रज्ञानातील संशोधनासाठी एक्सलन्स सेंटर स्थापन करण्यात येत आहे. पुढचा प्रश्न आहे राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून कोणत्या गावाला घोषित करण्यात आले आहे? मांगर, सातारा, पडगाव, सिंधुदुर्ग, पारपोली, सिंधुदुर्ग, उभादांडा, सिंधुदुर्ग. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पारपोली, सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न आहे काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात खालीलपैकी कुठे आहे? मालवण, चिपळूण, राजापूर, वेंगुर्ला. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वेंगुर्ला. पुढचा प्रश्न आहे केळी संशोधन केंद्र महाराष्ट्रात खालीलपैकी कुठे आहे? यावल, जळगाव, मुक्ताईनगर, जळगाव, दोडामार्ग, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, सिंधुदुर्ग. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 यावल, सिंधुदुर्ग. यावल, जळगाव. पुढचा प्रश्न आहे GST मध्ये झालेल्या नवीन बदलानुसार कोणते 2 दर असणार आहेत? 5%, 10%, 10%, 15%, 15%, 28%, 5%, 18%. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5% आणि 18%. पुढचा प्रश्न आहे GSTशी संबंधित कंप्लीट व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर. जर बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघून घ्या. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला
प्रश्न त्यावर पाहायला नक्की मिळतील. पुढचा प्रश्न आहे, नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. त्यानुसार महिलांना लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये किती टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत? 10%, 50%, 15%, 33%. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 33%. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात किती टप्प्यांमध्ये 18व्या लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या? 2 टप्प्यात, 4 टप्प्यात, 7 टप्प्यात, 5 टप्प्यात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5 टप्प्यात. पुढचा प्रश्न आहे, मनिका बत्राचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? टेबल टेनिस, फुटबॉल, शूटिंग, क्रिकेट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, टेबल टेनिस. मनिका बत्राचा संबंध आहे टेबल टेनिसशी. तर हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.